भाऊ, संपत्ती पत्र आहे का? संपत्ती पत्र ते नाही का, ते नुकसान भरपाई पैसे त्याशिवाय पडत नाही, ते कुठेतरी जमा करणं पडतं म्हणे. संमती पत्र संमती पत्र काय घ्या फॉर्म भरून घ्या आणि तिथे जमा करून घ्या. हा म्हणजे कुठे भरायचा आता? तुम्हीच भरा ना आणि तुम्हीच तिच्यावर सह्या करून घ्या सगळ्या वारसदारांच्या. अरे आम्ही कुठे भरा, तुम्हीच भरून द्या ना हो, आम्हाला नाही जमणार ते. आम्ही नाही भरत ते, तुम्हीच भरून घ्या आणि सगळ्या वारसदारांच्या नावं सह्या करून जमा करून द्या तिथे. वारसदारांची नाव? हा अरे रक्कम 6,000 आणि वारसदार 12 आहे. मी नाव काय केली, नुकसान मय झालं आणि पैसे भेटण्यासाठी आता ते वारसदार पाहिजे का? ते कसं राहतं काका, तुमचं थोडी ते. अरे 12 वारसदार 12 ठिकाणी आहे, कोणी मुंबईला आहे, कोणी पुण्याला आहे. त्याला आणत आणत इथे 5-6 हजार रुपये निघून जातील आणि मग आता काय उरण भावच्या. तुम्ही एक काम करा, 5 वर जा आणि ऍफिडेविट घेऊन या आणि तलाट्याला द्या. आपू भेट आद्रकचं भेट द्यायलाच नाही चालणार का तलाट्याला? काय झालं कोणते? अरे का म्हणतो डोकं करू ना. काय झालं बस? काय झालं ते विचार, काय झालं ते? काय झालं भाऊ? अरे भाऊ, ते संपत्ती पत्र काय भांगड ते मला नेमच समजत नाही ना. काय तिथे जा असं चालू आहे. अरे काका, तुम्ही इथून 5 वर जा ऑनलाईन सेंटरला. मग तुमचं कोणत्या लाईनचं सेंटर आहे? तुमच्या सगळ्या वारसदारांचे फोटो काढतील, सह्या घेतील, मग ती घेऊन या आणि मग ते जमा करा पुढे. आमच्या सगळ्यांचा फोटो काढते. हा मग आमचा सगळ्यांचा फोटो ना लग्नातला तो चिपकायला चालन काय? कागदपत्र तुझं आई वडील दोन्ही काय ना मार खातो का काय खातो आता? होय. गावरान. मी काय म्हणतो भाऊ, मी ते काय तिकीट लावायचं काय सांगू राहिले? अरे 20 रुपयाचं तिकीट लावा तिथे. 20 रुपयाचं तिकीट लावणं पडेल का? हा निंबूरचे 5 वर एसटीचं तिकीट लावलं चालन काय? समजा चांगलं समजावून एकदा सांगू, दोनदा सांगू, आता येऊ नको बरं. अरे लय काम करू माता.